पालकांच्या आर्थिक बिकट परिस्थितीने शिकण्याच्या आणि खेळण्याच्या वयात रोजीरोटी करता ती लहान मुले विविध वस्तू विकताना दिसतात। अशा मुलांना दिवाळीचा आनंद घेता यावा याकरिता पुणे नवरात्र समितीच्या वतीने धनत्रयोदशीचे औचित्य साधत समितीच्या कार्यकर्त्यांनी या लहान मुलांसोबत दिवाळी साजरी केली। FC रोडवर परिसरात ही लहान मुले विविध वस्तू विकत असतात। अशा मुलांना कार्यकर्त्यांनी अभ्यंग स्नान घातले आणि त्यांना नवीन कपडेही परिधान केले, तसेच त्यांना गोड पदार्थांचाही आस्वाद दिला। समितीच्या वतीने गेल्या 10 वर्षापासून हा उपक्रम शहरात विविध ठिकाणी राबवला जातो, असं समितीचे अध्यक्ष आबा बागुल यांनी सांगितले। आज आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल आहेत। गेल्या 10 वर्षापासून ते रस्त्यावरती राहणाऱ्या गरीब मुलांसाठी दिवाळीचा कार्यक्रम घेत आहेत। आपण त्यांच्याकडूनच याबाबत जाणून घेऊया। उपक्रम सगळे चांगले असतात, ते मनापासून अंतःकरणापासून केले पाहिजेत। दिवाळी सण आज देशभर साजरा होतोय। परदेशातले नागरिक दिवाळी सण साजरा करतात, पण भारतातले गोरगरीब वंचित मुलं यांना दिवाळी माहीतच नाही आहे। तर त्यासाठी आम्ही अल्पसा प्रयत्न केला आहे। आपण सगळ्यांनी मिळून दिवाळी एक चांगल्या पद्धतीने साजरी करू। प्रत्येकाला दिवाळी करण्याचा अधिकार आहे, तो श्रीमंत गरीब असो, त्या गरीबाला सुद्धा दिवाळी करण्याचा अधिकार आहे। प्रत्येक संस्था असेल, प्रत्येक विद्यार्थी असेल, प्रत्येक व्यक्ती या भारतातला असेल, त्यांनी आपल्याबरोबर ज्याला दिवाळी सण साजरा करता येत नाही त्याच्याबरोबर दिवाळी सण नक्की साजरा करावा। त्याला गोडधोड द्यावं, त्याला कपडे द्यावेत, त्याला आंघोळ घालता आली तर आंघोळ घालावी। आणि खऱ्या अर्थानं आम्ही भारतीय आहोत, एक देशातले आहोत, आम्ही भारतातले नागरिक आहोत, आम्ही शेजार धर्म पाळणारे आहोत, आमच्यावर संस्कार आचार विचार आहेत। अशा अर्थाने दिवाळी करावी या अर्थाने आम्ही करतो। जसं की आपण बघितलं, आता आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल होते। हे गेल्या 10 वर्षापासून रस्त्यावरती राहणाऱ्या मुलांसाठी अभ्यंग स्नान व त्यांना फराळ वाटप आणि फटाके वाटप असे विभिन्न कार्यक्रम घेत असतात। पुण्याहून आपला आवाजमधून मी शिवम देव।